नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. राज्यात नुकत्याच बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या सुट्टीचा मजेचा काळ सुरू आहे. पण सोबतच विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर एक प्रश्न असेलच की आता पुढे काय? सायन्स, कॉमर्स की आर्ट्स? अनेक विद्यार्थी असेही असतील की ज्यांनी भविष्यात सीए अर्थात चार्टर्ड अकाउंटंट होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं असेल. जगातल्या कठीण क्षेत्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सीए क्षेत्रात प्रवेश मिळवणं आव्हानात्मक आहे, पण अशक्य मुळीच नाहीये. सीए अर्थात चार्टर्ड अकाउंटंट होणं कसं शक्य होतं याबाबतच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपला आजचा विषय आहे सीए सुरुवात 11वी पासूनच. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आज उपस्थित आहेत स्वप्नील पाटणी क्लासकडून CMA पुष्कराज बेडेकर आणि CA सर्वेश मेहेंदळे. त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया, पण आधी स्वप्नील पाटणी क्लासबाबत सांगते. गेल्या 15 वर्षात स्वप्नील पाटणी क्लासेस अर्थात SPCनं भारतभरात तब्बल 2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना कॉमर्स क्षेत्रात आणि CA कोर्समध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. 15 वर्षात SPCचे 500हून अधिक विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये म्हणजेच भारतातल्या पहिल्या 50 विद्यार्थ्यांमध्ये चमकलेले आहेत. या क्लासकडून आपल्याबरोबर उपस्थित असलेले CMA पुष्कराज बेडेकर सर हे स्वतः इंजिनियर आणि MBA इन फायनान्स सुद्धा आहेत. गेली 14 वर्ष हजारो विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतायत. विशेषतः गणित विषयाचे ज्या गणित विषयाचा विद्यार्थ्यांना खूप भीती असते, तिटकारा असतो, त्या गणित विषयाचे प्रिय शिक्षक अशी त्यांची विद्यार्थ्यांमध्ये ओळख आहे. तर CA सर्वेश मेहेंदळे हे MA इन इकॉनॉमिक्स आणि वकील सुद्धा आहेत. त्यामुळे अर्थशास्त्र आणि कायदे या दोन्ही विषयांवर त्यांची विशेष पकड आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. चला मग आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊया CA नेमकं व्हावं कसं. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सर, असं म्हणतात की 10वी ही प्रत्येकाच्या आयुष्यातली महत्त्वाची पायरी असते आणि सोबतच करिअर बाबतीतला महत्त्वाचा निर्णय हा 11वीतच घ्यायचा असतो. 11वी आयुष्यात का महत्त्वाची असते? सर्वप्रथम सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. 10वीमध्ये प्रचंड अभ्यास केल्यानंतर बऱ्याच मुलांची अशी समजूत असते की 11वी म्हणजे रेस्ट इयर, आता आराम करायचा. पण याच्या उलट मी म्हणेन की 11वी हा एक पाया आहे. जेव्हा तुम्ही CA कोर्स निवडता तेव्हा 11वी-12वीमध्ये अकाउंट्स आणि मॅथ्स हे 2 विषय अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याचा पाया हा 11वीतच मजबूत होणं अगदी गरजेचं आहे. त्यासाठी 11वीपासून तयारी करणं अगदी गरजेचं आहे. त्यामुळे मी म्हणेन की 11वी हे रेस्ट इयर न मानता बेस इयर मानावं. जसा कुठलीही बिल्डिंग बांधताना त्याचा पाया मजबूत लागतो, तसा CA कोर्स करण्याकरता 11वीचा पाया अगदी भक्कम असणं फार गरजेचं आहे. खरंच सर, आजचा आपला विषयच आहे की CA ची सुरुवात 11वी पासूनच, आणि आता आपण सांगितलं की सगळा बेस आपला हा 11वीतच मजबूत होणं शक्य आहे. पण सर, त्यासाठी कोणता एक्स्ट्रा कोर्स करण्याची विद्यार्थ्यांना आवश्यक आहे का, म्हणजे आवश्यकता आहे का? मी तुम्हाला पहिल्यांदा CA बद्दल पूर्ण माहिती देतो. CA हा कोर्स जो आहे तो फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल या 3 लेवलमध्ये डिवाइड केला गेलेला आहे. आता CA फाउंडेशन ही तुम्ही म्हणू शकता की एंट्रन्स एक्झाम असल्यासारखी आहे. जशी इंजिनिअरिंगला जायला JEE किंवा CET ही एंट्रन्स एक्झाम असते, तशीच CA फाउंडेशन ही एंट्रन्स एक्झाम असल्यासारखी आहे. ही एंट्रन्स एक्झाम तुम्ही देऊ कधी शकता, तर ती 12वीची परीक्षा ॲपियर केल्यानंतर देऊ शकता. पण त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते तुम्ही 10वी नंतरच करू शकता. म्हणजे काय की 10वी नंतर तुम्हाला तयारी सुरू करायला अगदी सोपं आहे आणि तुमच्याकडे 2 वर्षाचा स्पॅन आहे. 11वीतच तयारी सुरू केल्याने मी ओव्हरऑल 3 फायदे तुम्हाला काय होतात हे सांगेन. सगळ्यात पहिला फायदा की 11वी आणि 12वीमध्ये अकाउंट्स, मॅथ्स आणि इकॉनॉमिक्स हे जे 3 सब्जेक्ट आहेत ते सेम सब्जेक्ट्स हे CA फाउंडेशन एक्झामिनेशनमध्ये आहेत. त्यामुळं जर 11वी-12वीवरच तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर तुमचा 50% सिलेबस हा 11वी-12वीमध्येच झालेला आहे.
त्यामुळे CA फाउंडेशनसारखी कठीण परीक्षा जी मानली जाते, ज्याचा रिझल्ट हा 15 ते 20% आसपास लागतो, ती तुम्हाला पहिल्या प्रयत्नात पास होणं अगदी सोपं जातं. सो दॅट इज द फर्स्ट डिफरन्स, फर्स्ट बेनिफिट. देन सेकंड बेनिफिट इज की या परीक्षेसाठी लागणारा वेळ, म्हणजे तयारीसाठी लागणारा वेळ, जसा JEE पास करण्यासाठी सायन्सचे विद्यार्थी हे 8वीपासून तयारीला लागतात आणि ती परीक्षा पास करतात, तसंच CA फाउंडेशनची परीक्षा पास करण्यासाठी SPC क्लासेस हा 11वीपासून तुमची तयारी करायला सुरुवात करतो. 11वी तसेच 12वी हे 2 वर्ष पूर्णपणे आम्ही तुमची तयारी करून घेतल्यानंतर ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास होणं अगदी सोपं आहे. तिसरा आणि महत्त्वाचा बेनिफिट जो आहे तो म्हणजे की वाचणारा वेळ, की ह्या कोर्ससाठी 3 वेळा परीक्षा घेतली जाते. CA फाउंडेशनची परीक्षा जी आहे ती मे, सप्टेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यात होते. 12वीची परीक्षा झाल्यानंतर तुम्ही तयारीला सुरुवात केलीत तर त्यावेळेस तुम्हाला सप्टेंबरची एक्झाम देता येते, पण हेच तुम्ही 11वी 12वी बरोबर तयारी केलीत तर तुम्ही मेची एक्झाम देऊ शकता आणि ती मेची एक्झाम तुम्ही पहिल्या प्रयत्नात पास झाल्यानंतर तुमचे सप्टेंबरला जे लागणार होते 4 महिने तो वेळही वाचू शकतो, जे की तुमच्या करिअरमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. हे 3 फायदे मुख्यत्वे 11वी 12वी बरोबर CA करण्याचे आहेत. अगदीच योग्य वेळेत शिक्षण पूर्ण होणं हे करिअरच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. सर, आपण आता सांगितलं की CA सारख्या अवघड परीक्षेत विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकतात आणि जसं मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की आपल्या क्लासेसकडून शेकडो विद्यार्थी हे मेरिटमध्ये आलेले आहेत. त्यांच्या यशाची गुरुकिल्ली नेमकी काय आहे सर? हो, आपण जसं सांगितलं, स्वप्नील पटनी क्लासेसचे आत्तापर्यंत 500पेक्षा जास्त विद्यार्थी हे भारताच्या मेरिट लिस्टमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. तर हे कसं, सगळ्यात पहिल्यांदा आपण ऐकलंच असेल की CA करताना रिझल्ट हा फक्त 1 ते 2% लागतो. CA परीक्षा खूप अवघड आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, जसं सरांनी सांगितलं तसं, की CAचा रिझल्ट हा 15 ते 25% साधारण लागतो. पूर्वी त्याचा रिझल्ट 1 ते 2% लागायचा. याचाच अर्थ काय की जर एखाद्या विद्यार्थ्याने व्यवस्थित स्ट्रॅटेजी लावली, प्रामाणिकपणे अभ्यास केला, भरपूर रिव्हिजन केली तर त्याला यश हे नक्कीच मिळणार. हेच कन्सिडर करून स्वप्नील पटनी क्लासेसच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांसाठी एकदम स्ट्रक्चर पद्धतीने अभ्यासाची तयारी करून घेतो. तर ती कशी? सगळ्यात पहिल्यांदा आम्ही क्लासेस जेव्हा कंडक्ट करतो त्या क्लासेसमध्ये आम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटीकडे फोकस करतो. आपल्याला माहितीच असेल की अनेक पाठ्यपुस्तक बाजारामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि मुलं अक्षरशः त्याची घोकमपट्टी करतात. पण आम्ही क्लासच्या माध्यमातून फक्त थेरॉटिकल नॉलेज देण्यामध्ये बिलीव्ह नाही करत, तर आमचा हा ठाम विश्वास आहे की थेरॉटिकल नॉलेजच्या बरोबरीनेच मुलांना प्रॅक्टिकल जगामध्ये काय चालू आहे, दैनंदिन जीवनाचे उदाहरणं काय आहेत, हे जर कनेक्ट करून मुलांना दिलं तर त्यांना अभ्यासातच नाही तर पुढच्या करिअरमध्ये सुद्धा फायदा नक्कीच होऊ शकतो. हा झाला क्लासचा, लेक्चरचा भाग. पण आमची जबाबदारी इथपर्यंत संपत नाही, तर इथून अजून सुरू होते. क्लासेस कंडक्ट झाल्यानंतर आम्ही मुलांची सेपरेट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट रिव्हिजन बॅच कंडक्ट करतो, ज्याच्यामध्ये आम्ही कंप्लीट सिलेबस अजून एकदा कव्हर करतो. म्हणजे तुम्ही समजून घ्या, एकदा पूर्ण सिलेबस क्लासमध्ये डिटेलमध्ये कव्हर केला, प्लस त्याच्यानंतर अजून एकदा यूट्यूबच्या माध्यमातून मुलांची रिव्हिजनसुद्धा करून घेतली. पण नुसता क्लास, नुसती रिव्हिजन ही परीक्षा पास होण्यासाठी काय म्हणूया सफिशियंट नाही आहे. त्याच्यासाठीच त्याचं मूल्यमापन होणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच प्रत्येक क्लासमध्ये धडा एक झाला की लगेच त्याची 20 मार्काची परीक्षा, त्याला आम्ही क्लास टेस्ट म्हणतो. अशा जवळजवळ प्रत्येक विषयाच्या 15 ते 20 टेस्ट या क्लासमध्ये आम्ही कंडक्ट करतो. या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर, पूर्ण सिलेबस संपल्यानंतर मुलांच्या 100 मार्काच्या आणखीन 3 परीक्षा आम्ही या कंडक्ट करतो आणि त्या पेपरचं इव्हॅल्युएशनसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना करून देतो, ज्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की त्यांच्या चुका कुठं झाल्यात, ते इम्प्रूव्ह अजून कुठं करू शकतात, कोणता सब्जेक्ट त्यांचा मजबूत आहे, कुठे त्यांचा वीक स्पॉट आहे, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आम्ही मुलांना करतो. इथपर्यंतसुद्धा आम्ही थांबत नाही. आजकालची तरुण पिढी, काळ बदललेला आहे,
क्लासच्या माध्यमातून आम्ही मुलांना शेवटच्या दिवसापर्यंत सपोर्ट देतो. पेपरच्या आदल्या दिवशी दिवसभरात 6 तासाचं आम्ही 1 डे मॅरेथॉन लेक्चरसुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घेतो. ही एवढी सगळी क्लासमधून तयारी जेव्हा केली जाते त्याच्यानंतरच ते जे 15 ते 25% मधली जी मुलं आहेत तेव्हाच मुलांचा रिझल्ट हा पास येतो. पण याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की इट्स अ पार्टनरशिप. विद्यार्थी आणि क्लास या दोघांनी जर पार्टनरशिप केली, आत्ता सध्या सगळे IPLची मॅच बघतायत, पार्टनरशिप किती इम्पॉर्टंट असते हे आपल्याला माहिती आहे. तर क्लास आणि विद्यार्थी या दोघांनी जर मेहनत घेतली तर निकाल हा 100% पास नक्कीच लागू शकतो. अगदीच आपण सांगितलं की आपण आपल्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिकवत नाही तर प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा देतो. खरं तर केवळ शाळा महाविद्यालयातच नाही तर संपूर्ण आयुष्यभरातच हे जे प्रॅक्टिकल नॉलेज आपण शाळा महाविद्यालयात मिळवलेलं असतं ते उपयुक्त पडतं. सर, आपण सांगितलं की आपण विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांना शिकवता. एखादी अवघड परीक्षा जेव्हा आपल्याला पार करायची असते तेव्हा त्यासाठी दिवसभरातून 7 ते 8 तास अभ्यास होणं फार आवश्यक असतं. एवढा वेळ विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा यासाठी काही विशिष्ट संकल्पना राबवल्या जातात का? हो, नक्कीच. आपल्या माध्यमातून मी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकवर्गांना एक खूप छान अशी एक गोष्ट सांगू इच्छितो. स्वप्नील पटनी क्लासेसतर्फे अख्ख्या भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा गुरुकुल पद्धतीने CA कोर्स हा विद्यार्थ्यांना शिकवला जातो. आता गुरुकुल संकल्पना याचा अर्थ काय? आपल्या सर्वांनाच माहिती असेल की पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे. कोल्हापूर असू दे, सातारा सांगली असू दे, परभणी असू दे, लातूर असू दे, छत्रपती संभाजीनगर असू दे, विविध शहरांमधून गावांमधून मुलं ही शिकण्यासाठी पुण्यामध्ये येतात. स्वतः स्वप्नील पटनी सर सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या एका ग्रामीण भागामधून पुण्यामध्ये CA कोर्स करण्यासाठी आले होते आणि त्यांनी खूप डिटेलमध्ये मुलांचा अभ्यास केला. मुलांना नक्की शहरामध्ये आल्यानंतर कोणते प्रॉब्लेम येतात, कोणत्या अडचणी येतात, परीक्षा उत्तीर्ण करण्यामध्ये अभ्यासाच्या व्यतिरिक्त काय काय प्रॉब्लेम येतात, या सगळ्या गोष्टींचा सरांनी अभ्यास केला. 3 मेन प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आम्हाला समजले. एक म्हणजे राहायचा प्रश्न, दुसरा म्हणजे पौष्टिक आहाराचा प्रश्न आणि तिसरा म्हणजे लॉन्ड्रीचा प्रश्न आणि चौथा अजून एक प्रश्न असतो जो की ग्रुप, तुमचं सर्कल कोणतं बनतंय. तर या 4ही गोष्टींना सॉल्व करण्यासाठी स्वतः स्वप्नील पटनी सरांनी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा 2021 साली SPC गुरुकुल म्हणजेच थोडक्यात हॉस्टेलची फॅसिलिटी ही सुरुवात केली, ज्याची साधारण कॅपॅसिटी 500 ते 600 विद्यार्थ्यांची एवढी आहे. या SPC गुरुकुलची खासियत म्हणजे काय की इथं सर्व CA करणारेच विद्यार्थी इथे राहतात. आता आपण जसं मॅडम म्हणलात की CA करताना विद्यार्थ्यांना 6 ते 8 तास क्लासमध्ये बसावं लागतं. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आम्ही गुरुकुलमध्ये लायब्ररी फॅसिलिटीसुद्धा प्रोव्हाइड करून दिलेली आहे आणि ही लायब्ररी 24 तास उघडी असते आणि त्याच्यामध्ये एअर कंडिशन फॅसिलिटीसुद्धा आहे. त्याचं कारण असं की विद्यार्थ्यांची इफिशियन्सी वाढली पाहिजे, त्यांची अभ्यास करायची क्षमता वाढली पाहिजे आणि ही गुरुकुल फॅसिलिटी याच्यामध्ये 24/7 कॅमेरा सिस्टीम बसवलेली आहे. अत्यंत सिक्युरिटीच्या व्यवस्था इथं केलेल्या आहेत. जर एखादा विद्यार्थी आजारी पडला, काही त्याला दुखापत झाली, पडला वगैरे काहीतरी झालं तर त्याच्यासाठी डॉक्टरांची सुद्धा तिथं व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या गुरुकुलच्या फॅसिलिटीमध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील जे CA एक्सपर्ट आहेत, जे प्रॅक्टिस करतात, इन्कम टॅक्समध्ये असू दे, इनडायरेक्ट टॅक्समध्ये असू दे, बिग 4 कंपन्यांमध्ये काम करणारे लोक असू देत, असे सगळे विविध क्षेत्रातले लोक इथं विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी गुरुकुलमध्ये स्वतः उपस्थित होतात. त्याच्यानंतर अभ्यास तर हा झालाच, पण अभ्यास करता करता प्रत्येक विद्यार्थ्याचं हेल्थ म्हणजेच त्याचं शरीरसुद्धा सुदृढ असलं पाहिजे, त्याचं मानसिक अवस्थासुद्धा मजबूत पाहिजे. याच्यासाठी आम्ही अभ्यासाच्या व्यतिरिक्त तिथं जिम्नॅशियम, हल्लीच्या मुलांना जिमची क्रेज असते, जिमची फॅसिलिटी आहे, स्विमिंग पूल आहे, योगा सेंटर आहे. अशा विविध माध्यमातून पूर्णपणे विद्यार्थी अभ्यास कसा चांगल्या पद्धतीने करू शकेल आणि तो पहिल्या झटक्यातच कसा CAची परीक्षा उत्तीर्ण करू शकेल याची काळजी आम्ही तिथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आत्तापर्यंत या गुरुकुल फॅसिलिटीमध्ये 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी तिथं राहिलेले आहेत आणि अनेक विद्यार्थी तिथून CA होऊन ते पुढच्या कार्यक्षेत्रामध्ये पण कंटिन्यू त्यांनी केलेलं आहे.
आपण साक्षात विद्येच्या माहेरघरात अर्थात पुण्यात अत्यंत अनुकूल अशा वातावरणात गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांकडून CA परीक्षेची तयारी करून घेत आहे. हे खरोखर कौतुकास्पद आहे. पण असे अनेक विद्यार्थी असतील ज्यांना प्रत्यक्ष पुण्यात येऊन शिक्षण घेणं शक्य नसेल, त्यांच्यासाठी काही ऑनलाईन कोर्सेस आहेत का? नक्कीच. जे मुलं की पुण्यात येऊ शकत नाही कुठल्याही कारणास्तव, पण त्यांना SPCच्या सगळ्या एक्सपर्ट फॅकल्टीजकडून शिकायचं आहे, तर त्यांच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्वप्नील पटनी क्लासेसनी यूट्यूब चॅनल चालू केलं, ज्याचे 8 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. बाकी अजून शिक्षण प्रोव्हाइड करण्यासाठी SPCने SPC प्राईम नावाचं एक ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. ते ॲप्लिकेशन यूज करून मुलं आपल्या घरात बसून लाईव्ह क्लास अटेंड करू शकतात. याचा अर्थ जेव्हा क्लास चालू आहे त्याच वेळेस मुलं घरात बसून ते लेक्चर बघू शकतात. समजा एखादा मुलगा सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर कुठल्याही गावात असेल, पण त्याच्या कॉलेजच्या टाईममुळं त्याला लेक्चर लाईव्ह अटेंड करणं शक्य नसेल, तर त्या केसमध्ये तो विद्यार्थी रेकॉर्डेड लेक्चरच्या फॉर्ममध्ये लेक्चर बघू शकतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा असतो, की जर आम्ही लेक्चर हे लाईव्ह करतोय किंवा ऑनलाईन करतोय, तर त्या केसमध्ये आमचे डाऊट्स कसे सॉल्व्ह होतील. तर SPC प्राईम हे ॲप्लिकेशन जे आहे त्याच्यातून लाईव्ह क्लासमध्ये तुम्ही डाऊट्स विचारू शकता आणि जी फॅकल्टी आहे ते डाऊट्स इमिजिएट सॉल्व्ह करतात. आणि जरी मुलांनी रेकॉर्डेड लेक्चर्स बघितले तरी ते रेकॉर्डेड लेक्चर्सनंतर डाऊट सपोर्ट सिस्टीम प्रोव्हाइड केलेली आहे, त्यामुळे मुलांचे कुठलेही डाऊट्स शिल्लक राहत नाहीत. ऑनलाईन क्लासचा अजून एक फायदा, जे की मुलं घरी बसून क्लास करू शकतात, त्यांचा वेळ खूप प्रमाणात वाचतो, यायचा जायचा ट्रॅव्हलिंग टाईम वाचतो आणि ते लेक्चर कितीही वेळा रिवाईज करू शकतात. बरोबर आहे आपलं. त्यांचा वेळ वाचतो आणि ते घरच्या घरी बसून शिकू शकतात. त्यासाठी आपले विविध कोर्सेस आपण सांगितलेले आहेत. पण काही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसल्याशिवाय त्यांना म्हणजे शिकता येत नाही. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात येऊन शिकायचं असेल त्यांच्यासाठी आपल्या शाखा कुठे कुठे आहेत? हो, पुणे शहरामध्ये आमच्या टोटल 3 शाखा आहेत. एक आहे SPC गुरुकुल, ज्याची माहिती मी आत्ताच आपल्याला सांगितली. या तिन्ही शाखांचे ॲड्रेस आमच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. आपल्या स्क्रीनवरती वेबसाईटचा ॲड्रेस आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला दिसतच असेल. त्याच्यानंतर पुण्यामध्ये बाजीराव रोड इथे स्वप्नील पटनी क्लासेसची मेन हेड ऑफिस आहे आणि इंदुलाल कॉम्प्लेक्स, ज्या एरियाच्या आजूबाजूला 10 कॉमर्सचे कॉलेज आहेत, म्हणजेच थोडक्यात सेंट्रल पॉईंट जो आहे अशा ठिकाणी सुद्धा स्वप्नील पटनी क्लासेसचा 11वी-12वीचा क्लास, कॉमर्सचा क्लास तिकडं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. SPCच्या मार्फत आम्ही मुलांना बेस्ट वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी आणि वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचा प्रयत्न करतो. कारण की CA करणारा विद्यार्थी हा साधारण क्लासमध्ये 6 ते 8 तास क्लासमध्ये बसतो आणि त्याच्यामुळे अभ्यास करायची क्षमता नॅचरलीच त्याची डाऊन होऊ शकते. म्हणून एअर कंडिशन क्लासरूम, बेंचला कुशनची व्यवस्था, त्याच्यानंतर CCTV, त्याच्यानंतर उत्तम माईक आणि स्पीकर्स, म्हणजे शेवटचा जो विद्यार्थी बसलेला आहे त्यालासुद्धा व्यवस्थित ऐकायला जाईल, प्रोजेक्टरच्या माध्यमातून व्यवस्थित दिसेल आणि सगळे लेक्चर, एखाद्या विद्यार्थी 4-5 दिवस सुट्टी जरी मारली तरी ते सगळे लेक्चरचं रेकॉर्डेड बॅकअप फॅसिलिटीसुद्धा आम्ही क्लासच्या मार्फत मुलांना उपलब्ध करतो. अशा सगळ्या फॅसिलिटीज SPCच्या माध्यमातून आम्ही मुलांना उपलब्ध करतो. म्हणजे पुण्यात आपल्या एकूण 3 शाखा आहेत, बरोबर? जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा अनेक विद्यार्थ्यांना वैयक्तिक असं मार्गदर्शन हवं असेल तर तशा काही सुविधा उपलब्ध आहेत? हो, नक्कीच. बऱ्याच वेळा असं होतं, म्हणजे मी माझ्या बाबतीतलं सांगायचं झालं तर 10वी नंतर काय करायचं याच्या बाबतीत मला स्वतःला पूर्णपणे अंदाज नव्हता. तर त्यासाठी करिअर काउन्सिलिंगची खूप जास्त जरुरी पडते. आता विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना कुठलाही प्रश्न असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ते कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि जर कुठल्याही फॅकल्टीजना, कुठल्याही शिक्षकांना जर स्वतःहून येऊन भेटायचं असेल कुठल्याही पॅरेंट्सना किंवा विद्यार्थ्याला, तर ते पुण्यामध्ये ऑफिसमध्ये येऊन बाजीराव रोडला किंवा शास्त्री रोडला म्हणजे नवी पेठेत येऊन प्रत्येक शिक्षकाला वैयक्तिक भेटू शकतात. वैयक्तिक भेटल्याने तुम्हाला पूर्णपणे या कोर्सचं मार्गदर्शन केलं जाईल. म्हणजे काय तर CA कोर्स हा कधी सुरू करता येतो, तेव्हापासून कधी संपतो, त्याच्याचप्रमाणे की CA कोर्सला लागणारा खर्च किती आहे,
त्याच्यानंतर किती वर्षांनी तुम्ही CA व्हाल आणि त्याच्यानंतर करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत या सगळ्याबद्दल माहिती ही पर्सनल शिक्षक स्वतः तुम्हाला देतील. अगदीच खरं तर आजचा हा आपला कार्यक्रम पाहिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना भरारी घेता येईल, आपल्या स्वप्नांना गवसणी घालता येईल. अर्थातच काही विद्यार्थ्यांना खर्च परवडू शकत नाही क्लासेसचा. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी खर्चाबाबत, फी बाबत आपल्याकडून काही सवलती दिल्या जातात का? हो, नक्कीच. स्वप्नील पटनी क्लास हा साधारण 15 वर्षापासून पुण्यामध्ये कार्यरत आहे आणि इतके वर्षांपासून शिकवत असताना असे अनेक विद्यार्थी आमच्या समोर येतात की ज्यांना भरपूर 10वीमध्ये टक्के आहेत, 95%, 98%, पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा घरची फायनान्शियल परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना जे CAचा कोर्स करायचा आहे, त्यांना उच्च शिक्षण जे घ्यायचं आहे ते त्यांना करता आलं नाही. आणि म्हणूनच SPC क्लासच्या माध्यमातून आम्ही सर्व अशा मुलांना ज्यांना फायनान्शियल अडचण आहे किंवा काही अजून प्रॉब्लेम आहेत, तर या विद्यार्थ्यांना आम्ही स्कॉलरशिप फॅसिलिटी, ज्याच्यामध्येच आम्ही सवलतीच्या दरामध्ये शिक्षणाची व्यवस्था त्यांना उपलब्ध करून देतो. आणि याच्या व्यतिरिक्त दिव्यांग मुलांसाठी सुद्धा स्पेशल स्कॉलरशिप प्रोग्राम आम्ही क्लासच्या माध्यमातून मुलांसाठी चालवतो. आणि आत्तापर्यंत दरवर्षी साधारण 300 ते 350 विद्यार्थी या स्कॉलरशिप फॅसिलिटीचा फायदा घेतात आणि ह्याच्यापैकी अनेक विद्यार्थी मेरिट रँकमध्ये सुद्धा आले आहेत आणि CA तर अगणित विद्यार्थी झालेले आहेत. अगदीच अगदीच. आपण आतापर्यंत आम्हाला जी माहिती दिली त्यानुसार खरोखर भविष्यात अनेक CA आता आपल्या मार्फत तयार होतील असं म्हणण्यात काही शंका नाहीये. आपण आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.